शिवसेना 16 जागा लढवणार, त्यात मुंबईतल्या 3 जागांचा समावेश. मुख्यमंत्र्यांची इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीतली माहिती. याचाच अर्थ उरलेल्या 6 पैकी 5 जागा शिवसेनेलाच मिळण्याची शक्यता. इंडिया आघाडीच्या ट्रेनमध्ये सगळेच इंजिन, त्यामुळे सामान्यांना सामावून घ्यायला जागाच नाही. सुजय विखेंच्या प्रचारसभेत देवेंद्र फडणवीस यांची टीका. राज्यामध्ये 9 ठिकाणी मशाल विरुद्ध धनुष्यबाण अशी लढत, ही वेदनादायी असल्याचं आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. ज्या चिन्हासाठी मतं मागितली त्याच चिन्हाला मतदान करू नका असं शरद पवारांनी आम्हाला सांगावं लागतंय, असंही वक्तव्य. देशातली जनशक्ती इंडिया आघाडी बरोबर आहे, ही शक्ती 4 जूनला दिसेल. शिंदे यांची शिवसेना नाही तर तो गद्दार गट आहे, आदित्य ठाकरेंची टीका. जय भवानी शब्द काढणार नाही, निवडणूक आयोगात हिंमत असेल तर त्यांनी भाजपवर कारवाई करावी. निवडणूक आयोग भाजपसोबत असल्याचं पुन्हा एकदा दिसलं. जय भवानी जय शिवाजी काढणं म्हणजे त्यांच्या मनात असलेला महाराष्ट्र द्वेष. आदित्य ठाकरेंची निवडणूक आयोग आणि भाजपवर टीका. नगरमध्ये नो लंके ओनली विखे, सुजय विखे पाटलांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा नगरमध्ये प्रचार. महाविकास आघाडीकडनं बीडमध्ये बजरंग सोनवणेंनी भरला उमेदवारी अर्ज. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं जयंत पाटील यांची अर्ज भरताना अनुपस्थिती. मावळ लोकसभेसाठी महायुतीकडनं श्रीरंग बारणेंचा अर्ज दाखल. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित. नंदुरबारमधील महायुतीच्या उमेदवार हिना गावित यांचा उमेदवारी अर्ज दाखल. यावेळी उत्तर महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्यांची उपस्थिती. महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी मुहूर्त काढून दाखल केला उमेदवारी अर्ज. मात्र दुपारी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा अर्ज. माझा उमेदवारी अर्ज भरताना झालेली गर्दी विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देणारी. सुजय विखेंकडनं विजयाचा विश्वास व्यक्त. तर मोदींची कामं जनतेसमोर नेत निवडणूक लढणार असल्याची ही प्रतिक्रिया. मवियाचे संभाजीनगरचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंसह मवियाचे नेते उपस्थित. निवडणूक अर्ज दाखल करण्यापूर्वी चंद्रकांत खैरेंच्या आईने अंबादास दानवे आणि खैरे यांची केली ओवाळणी. संभाजीनगरमधून महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरेंनी भरला उमेदवारी अर्ज. आमदार संजय शिरसाट यांच्यासह महायुतीतले नेते अर्ज भरताना उपस्थित. छत्रपती संभाजीनगरमधून भुमरे लाखोंच्या मतांनी निवडून येतील. शिवसेना शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडून विश्वास व्यक्त. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी, त्यासाठी पक्ष म्हणून काम करण्याची घेतली भूमिका. छगन भुजबळ यांच्या माघारीच्या घोषणेनंतरही नाशिक लोकसभा मतदारसंघातला महायुतीचा तेढा कायम. जागा शिवसेनेकडे जाईल अशी चर्चा असतानाच भाजपकडूनही जागेची मागणी. नाशिकची जागा भाजपला सोडण्यात यावी, भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी. नाशिकमध्ये संभाजी ब्रिगेडकडून महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजेंना पाठिंबा जाहीर. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात मविया नेत्यांच्या उपस्थितीत पाठिंबा जाहीर. सांगलीत महाविकास आघाडीची डोकेदुखी कायम. विशाल पाटलांनी अर्ज मागे घेतला नाही, अपक्ष लढण्यावर पाटील ठाम. सांगलीमध्ये विशाल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं वसंतदादा भवन असं नामकरण. विशाल पाटील सांगलीची लोकसभा लढवण्यावर ठाम. सांगलीत ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटलांविरोधात विशाल पाटलांची बंडखोरी कायम. विशाल पाटील यांना निवडणूक आयोगाकडून लिफाफा हे निवडणूक चिन्ह. विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यानंतर समर्थकांचा जल्लोष. वसंतदादा भवन आणि विशाल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी. सांगलीतली लढाई संजय काका पाटील आणि माझ्यातच. विशाल पाटील यांची उमेदवारी कायम ठेवल्यानंतर प्रतिक्रिया. तर माझ्या कुटुंबियांचं काँग्रेससाठी मोठे योगदान. मी पक्षाविरोधात कारवाई केलेली नाही, त्यामुळे पक्षातून कोणी काढेल असं वाटत नाही, अशी ही प्रतिक्रिया. मुंबई किंवा दिल्लीवरून माझ्यावर दबाव येऊ शकत नाही, महायुतीचं नाव न घेता बच्चू कडूंचा इशारा. सुनील तटकर यांना विरोध करणाऱ्या वैभव खेडेकर यांची राज ठाकरे यांच्या भेटीनंतर नरमाईची भूमिका. कोकणातल्या दोन्ही नेत्यांना जास्तीच्या मताधिकाऱ्यांनी निवडून आणण्यासाठी मनसैनिक काम करणार असल्याची ही प्रतिक्रिया. अकोल्याचे राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे माजी नगरसेवक शिवा मोहोड यांचा ठाकरे गटात प्रवेश. सुप्रिया सुळेंसाठी उत्तम जानकर मैदानात. बारामती लोकसभा मतदारसंघातल्या इंदापूरच्या लाखेवाडीत जानकरांचा सुप्रिया सुळेंसाठी प्रचार. मराठा समाज मलाच मतदान करणार, मी 3.5 लाख मतांनी निवडून येणार, त्यामुळे बंडू जाधव यांनी आता प्रचार बंद करावा. महादेव जानकर यांची मवियाचे उमेदवार बंडू जाधव यांच्यावर टोलेबाजी. इंदापूरच्या लाखेवाडी इथे सुप्रिया सुळेंसाठी उत्तम जानकर रोहित पवारांची सभा. सुप्रिया सुळेंसाठी 84 वर्षांचा योद्धा काठी घेऊन उभा. उत्तम जानकरांचा सभेतून अजितदादांसह भाजपवर जोरदार हल्लाबोल.
ज्या ज्या ठिकाणी अभिनेता गोविंदा प्रचारासाठी जातात त्या ठिकाणी उमेदवार पडतो. बुलढाणा लोकसभेचे उमेदवार रविकांत तुपकर यांची शिवसेना स्टार प्रचारक आणि अभिनेते गोविंदा यांच्यावर टीका. कोल्हापुरात हिरवी लाट आणण्यासाठी एमआयएमचा शाहू महाराजांना पाठिंबा. मराठा राज्य समन्वयक दिलीप पाटील यांची टीका. तर आम्हाला निजाम आणि औरंगजेबाचा महाराष्ट्र करायचा नाही असाही हल्लाबोल. मवियामध्ये आपला अपमान झाला असं सांगणाऱ्या एकनाथ शिंदेंचा खरा अपमान भाजपने सुरू केलाय. नाना पटोलेंची शिंदेंवर घणाघाती टीका. तर लोकसभा निकालानंतर एकनाथ शिंदे संपतील अशीही टीका. सातारा लोकसभेच्या बदल्यात राष्ट्रवादी काँग्रेसने पियुष गोयल यांची रिक्त होणारी राज्यसभेची जागा घेतली. प्रफुल्ल पटेल यांची माहिती. तर राष्ट्रवादीने अद्याप नाशिक लोकसभेचा दावा सोडलेला नाही. प्रफुल्ल पटेल यांचं माझाशी बोलताना वक्तव्य. पुणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि भारतीय कला प्रसारिणी पुणे इथे मतदार जनजागृती अभियान. चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन. नागपूरमध्ये मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप करत देश जनहित पक्षाच्या कार्यकर्त्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन. निवडणूक पुन्हा घेण्याची केली मागणी. पुणे लोकसभेचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी पंतप्रधान मोदींची पुण्यात 29 एप्रिलला सभा. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून शहरातल्या मुख्य मार्गांची पाहणी. लोकसभा निवडणुकीत भाजपचा पहिला विजय. गुजरात सुरत लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार निलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज रद्द. भाजपचे मुकेश दलाल बिनविरोध विजयी. परभणी लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान मोदींची सभा झाली. त्याच दिवशी माझा विजय झाला. महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांना विश्वास. परभणी लोकसभा मतदारसंघात 26 एप्रिलनंतर महादेव जानकर रेल्वे स्टेशनवर झोपतील तर आमदार गुट्टे जेलमध्ये जातील. मवियाचे उमेदवार संजय जाधव यांचा टोला. कोणताही पक्ष विशिष्ट एकाच जातीच्या नावावर निवडणूक जिंकू शकत नाही. मनसे प्रवक्ते गजानन काळेंची संजय राऊतांवर टीका. संजय राऊत, तुमची काही दिवसातली विधानं पाहता तुमच्यासाठी येरवडा मनोरुग्ण हॉस्पिटल पुणे इथे ॲडमिशन फॉर्म भरलाय. ॲडमिट होऊन उपचार घेऊनच पूर्ण बरे होऊन परत या. काळे यांची एक्स माध्यमावर पोस्ट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.